हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी मस्त असं चहा घेत आहे मी, आणि तुम्ही या चहा घ्यायला. तर आजची लॉगिंगची सुरुवात मी चहापासून केलेली आहे. नाश्ता वगैरे सगळं माझं उरकून झालेलं आहे, घरातलंही सगळं काम उरकून झालेलं आहे, आणि आता आपल्या मेन कामाकडे यायचं आहे. तर त्याआधी म्हटलं का चला एक स्पेशल टी बनवूया, आणि स्पेशल टी घेऊन आपल्या स्पेशल कामाला सुरुवात करूया. तर या तुम्ही चहा घ्यायला. तर असा मस्त चहा झालेला आहे, आणि त्यानंतर मग म्हटलं का चला जे काही काम आपलं पेंडिंग पडलेलं आहे, बरेच दिवस झाले अल्टरचे कपडे येऊन पडले होते, आणि ते ब्लाऊजच्या स्टिचिंगमुळे ते कपडे तसेच राहिले होते. त्यामुळे म्हटलं का चला जे काही आता अल्टरची कामे आहेत ती करून घेऊया. तर 2-3 ड्रेस होते अल्टरचे, 3 ड्रेस होते अल्टरचे, आणि 4 गाऊन होत्या. तर त्या मला पूर्ण त्यांना अल्टर करायची होती. गाऊनला साईडला फक्त शिलाई होती, आणि थोडंसं खालच्या बाजूने फोल्ड करायचे होते, आणि 2 ड्रेस होते, 3 ड्रेस होते पूर्ण. तर त्यांना पूर्ण अल्टर करायचे होते, आणि त्यामधला जो एक ड्रेस होता तर त्याचे स्लीव्ज थोडे मोठे होते. तर ते मोठे स्लीव्ज काढून त्यांना कट करून परत मला लावावे लागले, कारण त्या स्लीव्जची लांबी खूप जास्त होती, आणि ते स्लीव्ज एल्बोपर्यंत ठेवायचे होते. तर असे हे बरेचसे कपडे जे अल्टरचे साठलेले होते. तर आज ते मी पहिल्यांदा काढून घेतले, कारण 2 ते 3 दिवस या कपड्यांना झाले होते, आणि मग अल्टरचे कपडे आपण जास्त दिवस ठेवणं म्हणजे बरं वाटत नाही, कारण ते काम थोडंच असतं काम, पण ते आपल्या कामापेक्षा म्हणजे आपलं जे डेलीचं रुटीन असतं, ब्लाऊज एके ब्लाऊज किंवा साड्या एके साड्या किंवा ड्रेस म्हणा, तर त्याच्यामध्ये मग हे अल्टरचं काम नको वाटतं. पण काय असतं का जे आपले गिराईक असतात नेहमीचे, तर त्यांचीच कपडे असतात हे, मग ते आपण नाही बोलू शकत नाही, आणि ते घेणं गरजेचं असतं. तर ते काम माझं करून झालेलं आहे. त्यानंतर हा एक ब्लाऊज होता, आणि त्याचं बॅकनेक मी इथे तयार केलेलं आहे. तर खूप सुंदर असा बॅकनेक तयार झालेला आहे. हा फ्रंट पार्ट त्याचा प्रिन्सेस कट होता. फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज मी तयार करून घेतलेली आहे, आणि बॅक पार्टचा हा जो डिझाईनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तो व्हाईट ब्लाऊज माझा पूर्ण शिवून झालेला आहे, आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज मी तयार केला. तर हाही ब्लाऊज मकर संक्रांतीसाठीच तयार केलेला होता. तर ह्याची ही बॅकनेकची डिझाईन खूप सुंदर आहे, आणि ही डिझाईन मला कस्टमरनेच सांगितलेली कस्टमाइज करायला. तर त्यांनी खूप सुंदर डिझाईन चूज केलेली, आणि ह्या साडीचं कलरही खूप छान होता, आणि त्याच्यावर जे वर्क आहे तेही खूप सुंदर होतं असं, आणि साडीही खूप सुंदर होती. तर याही ब्लाऊजचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी काही अपलोड केलेला नाही, कारण काय झालं, खूप घाईघाईमध्ये ही डिझाईन म्हणजे हा ब्लाऊज मला स्टिच करून द्यावा लागला, कारण हा जो ब्लाऊज होता ना तो म्हणजे इथून शिवून त्यांना पाठवायचा होता. त्यांची मुलगी राहते कल्याणला, आणि तिला कल्याणला तो ब्लाऊज द्यायचा होता. तर त्यांनी मला 4 ते 5 दिवस आधी आणून दिला होता, डिझाईन वगैरे सांगितलेली, आणि त्या म्हटल्या का मला 2 ते 3 दिवसामध्ये हा ब्लाऊज शिवून द्या. तर ब्लाऊज आणि 2 साड्या होत्या त्यांच्या. तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. पूर्ण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर डिझाईन आले, आणि हे जे पाकळ्या मी तयार करून लावलेल्या आहेत, तर त्या पाकळ्यांवर अजून मला मणी लावायचे आहेत. म्हणजे प्रत्येक पाकळीच्या कोपऱ्यावर एक गोल्डन कलरचं मणी लावायचं आहे. तर तेवढंच काम माझं राहिलेलं आहे, आणि हुक लूक करायचे आहेत. तर आता हुक लूक करून आणि साडीला फॉल बेडिंग करून हा ब्लाऊज आपला पूर्ण तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन? खूप सुंदर, मला तर खूप ब्लाऊज आवडला. कलरही खूप छान आहे या ब्लाऊजचा, आणि त्यावरचं वर्कही खूप सुंदर आहे. तर गळा खूप सुंदर झालेला आहे बॅकनेकला, आणि स्लीव्ज छोटेच होते याचे. फ्रंटला प्रिन्सेस कट शिवलेला आहे, त्यांना प्रिन्सेस कटच हवा होता, आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली. यानंतर ही एक साडी होती, जी की ती साडीलाही
हातशिलाई करायची होती. फॉल बिडिंग मी करून ठेवलेली होती आणि त्यावरचा ब्लाऊज कटिंग करून शिवायचा होता. तर पहिले मी साडीला हातशिलाई करून घेतली, त्यानंतर त्याच्यावरचा ब्लाऊज शिवून घेतला आणि ही साडी ही अशीच जे कस्टमर माझ्याकडे येतात त्यांच्या बहिणीची ही साडी होती आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्या येणार होत्या. त्यामुळे मग ती साडी मी संक्रांतीच्या दिवशी कंप्लेंट केलेली आहे. तर त्यावरचा ब्लाऊजही माझा शिवून झालेला आहे. सिंपल साडी आहे आणि एकदम छोटी बॉर्डर होती त्याच्यावर लेसची. ऑनलाईन त्यांनी साडी मागवलेली, पण ऑनलाईन साडी मागवलेली पण त्या साडीमध्ये एक फॉल्ट होता. तर ती जी त्याच्यावर जी लेस लावलेली होती ना, ती पूर्ण उलट्या बाजूने लावलेली होती. म्हणजे ती लेस खालच्या बाजूला यायला पाहिजे होती. तर ती जो पदर आपण खोचला जातो त्या खोचत्या साईडला ती लेस पूर्ण आली होती. त्यामुळे मला ती पूर्ण काढून ती लेस परत खाली लावावी लागली. तर असं हे ऑनलाईनचा प्रकार असतो. कधीकधी साड्या व्यवस्थित येतात, तर कधीकधी असे काहीतरी विचित्र प्रकार घडत असतात. तर चला, ज्यांना आवडतात ते ऑनलाईन शॉपिंग करतात, ज्यांना नाही आवडत ते ऑफलाईन शॉपिंग करतात. तर मला तरी असं वाटतं की ऑफलाईन शॉपिंग ही कधीही बेस्ट ठरते. कारण तिथे कसं आपण कापड व्यवस्थित बघून घेतो आणि आपल्या समोरासमोर कापड असतं. कलर, कापड कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला बघता येतं आणि ऑनलाईनमध्ये तसं नसतं. जसं दिसतं तसं कापड येतं असं नसतं. त्यामुळे ऑनलाईन शक्यतो मी टाळते. यानंतर हा एक ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलेला आहे. तर ह्याचंही फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज पूर्ण माझे शिवून झालेले आहेत. अस्तर जॉईन करून झालेला आहे. हाही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. त्याचे पण फ्रंट पार्ट पूर्ण शिवून घेतलेला आहे मी आणि त्याचा बॅकनेकला डिझाईन करायची आहे. त्यामुळे तो बॅकनेक तसंच ठेवलेला आहे, कारण त्याचा मला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर हा बॅकनेक मी शूट करणार आहे, त्यासाठी तो ठेवलेला आहे. तर चला, आजच्या दिवसामध्ये हे एवढं काम मी केलेलं आहे. तर ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला, कमेंट करत चला. तर आता जवळजवळ वाजले आहेत दुपारचे 4 आणि 4 वाजेपर्यंत आपलं एवढं काम झालेलं आहे. 2 साड्या होत्या, 2 साड्या मी केलेल्या आहेत आणि 3 ब्लाऊज. आणि डिझाईनचे ब्लाऊज असले का बराचसा वेळ त्या डिझाईनमध्येच जातो. तर आजचा दिवस हा असा गेला. आज जवळजवळ आपले शिवून झालेले आहेत 3 ब्लाऊज आणि बाकीचे डिझाईन मी तुम्हाला जे दाखवले ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करत चला आणि हो, कमेंटही करत चला. आणि चॅनेलला अजूनही आपल्याला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला, तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.